गेलीस तर वाढदिवस असल्यासारखं वाटतच नाही. आणि तू साजरा केलेले वाढदिवस मला विसरायचे नाहीयेत. म्हणून मी माझी वाढदिवसाची तारीखच लक्षात ठेवत नाही. काल केदारने माझा वाढदिवस साजरा केला सुद्धा आणि त्याने बिचाराने खूप प्रेमाने सगळं केलं होतं. त्याला वाईट वाटू नये म्हणून मी पण ते सगळं खूप एन्जॉय केलं. पण मी माझा वाढदिवस तेव्हाच साजरा करेन जेव्हा मी तुझ्या गुन्हेगाराला पकडेन. तुझ्यावर लागलेले सगळे आरोप मी खोटे ठरवेन आणि तुला न्याय मिळवून देईन. तुझा गुन्हेगार कदाचित माझ्या आजूबाजूलाच आहे, कदाचित या घरात आहे. तुझ्यावर लागलेले सगळे डाग मी पुसून टाकेन आणि ज्या दिवशी हे घडेल ना त्या दिवशी मी सन्मानाने हा फोटो इथे आणून ठेवेन. हा सुमी बोल. जीवेत शरदा शतम. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा आणि यशाचा जाओ. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. हीच देवी जगत्तारिणीच्या चरणी प्रार्थना. आणि तुझं हे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असेच राहू. आणि दरवर्षी तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला मला यावं लागतं. आत्ताही आहे ना डोळ्यात पाणी? नाही नाही ग, आता असं काही नाहीये. हे बघ, वाढदिवसाच्या दिवशी खोटं बोललीस ना तर वर्षभर खोटं बोलत राहशील. आज ओळखत नाहीये मी तुला. आत्ता कसं? आज काय प्लॅन आहे? आज काही नाही, हे काय निघालेच आहे, तुला भेटायला येतेय. मला भेटायला? म्हणजे नवऱ्याचा आणि तुझा काहीतरी प्लॅन ठरला असेल, पण मी फोन केलाय म्हटल्यानंतर तुला भेटायला येते म्हणून सांगतेस? नाही तसं काही नाहीये. म्हणजे खरं तर काल रात्री त्यांनी फळांचा केक आणून माझा वाढदिवस साजरा केलाय. अरे वा, माझा धनुष आहेच हुशार. बरं, घरच्यांचं काय? नाही, त्यांना कोणाला काही सांगितलं नाहीये. म्हणजे आता घरात वातावरण तसं फार बरं नाहीये ग, मग त्यात कुठे आहे वाढदिवस वगैरे. हो का? बरं बरं. बरं चल ठेव आता, मी निघते. हो हो, ये. हा.